ठाणे महानगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार असून त्यासाठी पुढील वर्षाची म्हणजेच 2026ची वाट पाहावी लागणार असल्याची दाट शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी दिली आहे। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मागील आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला होता। राज्यातील निवडणुका एकत्रित घेतल्यास मतदान यंत्र कमी पडण्याची शक्यता असल्यानं निवडणुका या 3 किंवा 4 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात पंचायत समिती आणि नगरपंचायत यांच्या निवडणुका घेण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपालिका यांची निवडणूक होऊन मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर ठाणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येणार असून या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याला पुढील वर्ष म्हणजे 2026चा फेब्रुवारी-मार्च उजाडण्याची शक्यता निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्यानं दिली आहे। ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलं असून प्रभाग रचनेचा आराखडा नगरविकास विभागाला सोपवण्यात येणार आहे। त्याला मंजुरी मिळाल्यावर हा आराखडा निवडणूक विभागाला सादर केला जाणार आहे। निवडणूक आयोग 1 जुलै 2025 विधानसभा मतदार यादीनुसार मतदार याद्या तयार करणार आहेत। तसंच आरक्षण सोडत देखील काढली जाणार आहे। त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक ही पुढील वर्षी म्हणजे 2026च्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे।